वसंत ऋतू सुरू झाला आहे. फाल्गुन महिनासुद्धा संपतो आणि चैत्राची सुद्धा चाहूल लागली आहे. नवीन वर्ष, गुढीपाडवा, नवीन सुरुवात. पण एक प्रश्न मात्र आपल्याकडे आहे. तुमची कंबर नवीन वर्षासाठी तयार आहे का? घरकाम करून कंबर दुखते ना? सकाळी उठल्यानंतर पाठ अशी अकडल्यासारखी असते आणि ऑफिसमध्ये तासनतास बसल्यानंतर उठताना सुद्धा त्रास होतोय आणि तुम्ही स्वतःला सुद्धा सांगताय की हे रोजचंच आहे, आता सवय झाली याची. पण थांबा, नाही, ही सवय नाही आहे, हा तर तुमच्या शरीराचा एक अलार्मच आहे. आजची साधी कंबरदुखी आहे ती उद्याची कदाचित स्लिप डिस्क होऊ शकते, स्पॉन्डिलिसिस होऊ शकते किंवा ती कायमची वेदनासुद्धा बनू शकते. साधारणतः स्त्रियांमध्ये वयाच्या 30च्या नंतर हाडं ठिसूळ का बरं होतात? जागतिक महिला दिनानिमित्त आपण आज बोलणार आहोत स्त्रियांच्या कंबरदुखी मागचं खरं कारण आणि हे सुद्धा पाहणार आहोत की त्यावरती आयुर्वेदिक आणि कायमस्वरूपी उपाय काय बरं असू शकतील. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील, आयुर्वेदिक आणि पंचगव्य तज्ज्ञ, आणि आज आपण तुमच्या कण्याला पुन्हा ताकद देण्याचा प्रवास सुरू करणार आहोत आणि महिलांच्या कंबरदुखीवरती एक कायमचा आयुर्वेदिक उपाय शोधणार आहोत. आता तुम्ही जर पाहिलं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांना कंबरदुखी जास्त का बरं होते? कारण आयुर्वेद सांगतं मुख्य कारण आहे अपान वायू बिघडणे आणि अस्थिधातूचा क्षय. आता आपण बारकाईनं जर पाहिलं तर स्त्रियाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामध्ये मासिक पाळी असते, गरोदरपण, बाळंतपण आणि त्यानंतर पुढच्या स्टेजला मेनोपॉजसुद्धा. या सगळ्या टप्प्यांमधून त्यांच्या शरीरामधून कॅल्शियमचं सतत खर्च होत असतो आणि याच्यामध्येच आपली सध्याची जी आधुनिक शैली आहे, ज्याच्यामध्ये सतत वाकून काम करणं, जड उचलणं, तुम्ही आय टी क्षेत्रात असेल तर तासनतास लॅपटॉपसमोर बसणं, एकाच जागी बसणं, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळं काय होतं तर आपल्या शरीरातला वातदोष हा वाढतो. मग वातदोष वाढला की काय बरं होतं? वातदोष वाढला की मग सांधे कोरडे होतात, स्नायूंमधली स्निग्धता म्हणजे आपण ओलावा किंवा ल्युब्रिकेशन म्हणतो ते कमी होतं, आपल्या हाडामध्ये एक रिकामेपणा निर्माण होतो आणि याचाच अर्थ शरीरामध्ये वातदोष वाढतो. आता ही फक्त स्नायूंची दुखी आहे का? नाही आहे. ही तुमच्या हाडांची हाक आहे की त्यांना पोषणाची गरज आहे. तुम्ही पेनकिलर घेऊ शकता, 2-3 तास आराम मिळेल, पण मूळ समस्या ती मात्र तशीच राहील. त्यामुळे आयुर्वेदामध्ये एक प्रभावी उपचार पद्धतीसुद्धा आहे. याच्यामध्ये कटिबस्ती हा एक उपाय. यात काय केलं जातं? कमरेवर एक उडदाच्या पिठाचा छोटासा बांध तयार करून त्याच्यामध्ये कोमट औषधी असलेलं एक तेल सोडलं जातं. उदाहरणार्थ महानारायण तेल असेल तर ते तेल हळूहळू आतमध्ये शोषलं जातं. हे तेल मणक्याच्या स्नायूंना आणि मणक्याला एक स्निग्धता म्हणजे एक ऑइलेशन देतं. जसं की गंजलेल्या साखळीला तेल लावल्यावरती कशी स्मूथ होते, तसं कटिबस्तीमध्ये तुमचा जो कडक झालेला मणका आहे तो पूर्ण लवचिक होतो, वात कमी होतो, स्नायूंना पोषण मिळतं आणि तुमच्या हाडांमधील सूक्ष्म दाह, सूक्ष्म दुखणं असतं ते सुद्धा कमी होतं. ज्यांना जुनाट कंबरदुखी आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी 5 ते 7 दिवसांचा कटिबस्तीचा कोर्स करावा. आता हे झाले दवाखान्यातले उपाय. आता घरामध्ये काय करू शकतो आपण? घरगुती उपाय सुद्धा काही आहेत. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असा एक पदार्थ आहे जो कॅल्शियमचा खजिना म्हणलं जातं, अळीव किंवा अळीव. फक्त 1 चमचा अळीवामध्ये 1 ग्लास दुधापेक्षा सुद्धा जास्त कॅल्शियम असतं. आता कंबरदुखीवरती मात जर करायची असेल तर अळीवाची खीर हा सर्वात बेस्ट उपाय आहे. मग त्याची रेसिपी काय? एकदम सिंपल. 1 चमचा अळीव रात्री भिजवा, सकाळी 1 कप दुधामध्ये उकळा, त्याच्यामध्ये थोडा गूळ किंवा साखर टाका, 1 चमचा तूप टाका आणि आठवड्यातून 3 वेळा घ्या. याचे काय बरं फायदे असू शकतात? याचा फायदा म्हणजे सगळ्यात पहिलं कंबरदुखी कमी होते. बाळंतपण जर नुसतंच झालं असेल तर त्या बाळंतपणानंतरची अशक्तता कमी होते, केस गळणं सुद्धा कमी होतं, हिमोग्लोबिन सुधारतं. हे फक्त कंबरदुखीसाठीच नाही तर बाळंतपणानंतरचा जो अशक्तपणा आहे आणि केस गळणे या सगळ्यावरती हा रामबाण उपाय आहे. पण लक्षात ठेवा, तुमची पचनशक्ती किंवा डायजेस्टिव्ह पॉवर जर कमकुवत असेल तर त्याचं शोषण आणि पोषण शरीरामध्ये किंवा शरीरात पोहोचणार नाही. जर तुमची पचनशक्ती खराब असेल तर तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्ले तरी ते तुमच्या हाडांच्या पर्यंत पोहोचणार नाहीये. त्यामुळे आधी शरीराचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. आमचं गोसत्वमचं डिटॉक्स किट तुमच्या पोटातील वात कमी करतं आणि तुमचा कोटा सुद्धा साफ करतं. आता अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती समजून घ्या. जर तुमची कंबरदुखी वारंवार होते, सांध्यामध्ये कटकट आवाज येतोय आणि सकाळी स्टिफनेस जाणवते तर फक्त कॅल्शियम पुरेसं नाहीये. तेव्हा आम्ही खास स्त्रियांसाठी तयार केलंय गोसत्वमचं संधिवात किट. या किटमध्ये काय आहे तर औषधी मसाज ऑइल, ज्याच्यामुळे आपण मसाज करू शकतो, जो शरीरातला वात कमी करतो, स्नायूंना आणि तुमच्या सांध्यांना स्निग्धता देतो. त्याचबरोबर नैसर्गिक कॅल्शियम वाढवणारी औषधं, सांधेदुखीवरती काम करणारे आयुर्वेदिक घटक. हे फक्त वेदना दाबत नाहीत तर तुमच्या सांध्यांना आतून सुद्धा एक मजबूती देते. कारण पहा, वेदना म्हणजे काय ते फक्त लक्षण आहे, खरं कारण म्हणजे वात वाढलेला आहे, अस्थिधातूचा क्षय झालेला आहे.
आता दुसरी गोष्ट पण आहे याच्यामध्ये, जर तुमच्यामध्ये मासिक पाळी अनियमित आहे, जास्त रक्तस्राव किंवा किंवा खूपच कमी पाळी येत आहे किंवा पाळीपूर्वी चिडचिड होते, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, PCOD सारख्या समस्या, तर फक्त संधिवात किट पुरेसं नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याबद्दल सुद्धा सविस्तर पाहिलं होतं. तेथे आपण समजलो की हार्मोनल बिघाड झाला की संपूर्ण शरीरावरती परिणाम होतो आणि त्याचा हाडावरती सुद्धा परिणाम होतो आणि त्यासाठीच आहे नारी संजीवनी किट. मग आता यामध्ये काय असतं बरं? यामध्ये असतं शतावरी, जे स्त्रियांसाठी अमृत आहे, अश्वगंधा आहे ज्याच्यामध्ये ताकद आणि हार्मोन संतुलनासाठी तो आवश्यक घटक आहे. यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक कॅल्शियमयुक्त काही घटक आहेत, रजप्रवाह संतुलित करणारे घटक आहेत. जर तुमच्या कंबरदुखी मागं हार्मोनल कारण असेल तर नारी संजीवनी मात्र तुम्हाला आतून बॅलन्स करते. आमच्या क्लिनिकमध्ये साधारणतः 30 ते 45 वयोगटातील अनेक महिला येतात कंबरदुखी घेऊन, पण तपासणी केल्यानंतर लक्षात येतं मूळ कारण कधी पचन असतं, तर कधी कॅल्शियमची कमतरता, कधी हार्मोनल इम्बॅलन्स, कधी सततचा वाढलेला वात. म्हणून आम्ही वन साईज फिट्स ऑल देत नाही. जर तुमचं पचन खराब असेल, डायग्नोसिसमध्ये जर ते आलं तर आधी आम्ही डिटॉक्स किट देतो. सांधे जर कमकुवत असतील तर संधिवात किट आणि हार्मोनल तक्रारी जर असतील तर नारी संजीवनी किट. त्यामुळे तुम्ही तपासणी केल्यानंतर तुम्हाला नेमकं समजेल की आपली अडचण नेमकी कशाची आहे, आपला आजार नेमका कशाचा आहे. औषधा इतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विश्रांती. आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या भारतीय महिला स्वतःसाठी कधीही थांबत नाहीत. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत इंजिन हे थंड होत नाहीये तोपर्यंत गाडी लांब कशी बरं चालेल. त्यामुळं दिवसातून 20 मिनिटं तरी आडवं पडा, वामकुक्षी घ्या आणि कमरेला आराम द्या. पण फक्त 20 मिनिटच हां. झोपताना तुमच्या गुडघ्याखाली उशी ठेवा, त्यामुळे कमरेवरचा ताण जो आहे तो थोडा कमी होईल. बसताना सुद्धा पाठीचा कणा ताठ ठेवा, म्हणजे काम करताना मग ते किचनमधलं असो किंवा लॅपटॉपचा असो, पाठीचा कणा हा ताठ राहिला पाहिजे, स्पाईन हा इरेक्ट पाहिजे. दररोज तुम्ही 10 मिनिटं सूर्यप्रकाश घ्या, अगदी हलका सूर्यनमस्कार किंवा कमरेचे स्ट्रेचेस करा. तर भगिनींनो आणि मैत्रिणींनो, कुटुंबाचा खरा कणा तुम्ही आहात. जर कणाच दुखायला लागला तर घर कसं बरं चालणार. त्यामुळे स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच तुम्ही अहेवाची खीर सुरू करा आणि गरज वाटल्यास सांगितलेले उपाय सुद्धा करून घ्या. कारण तुम्ही सशक्त तर घर सशक्त. पेन किलर नाही तर परमनंट केअर. आई म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून तुम्ही सगळ्यांची काळजी करताय, आता स्वतःची सुद्धा काळजी करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या आईला, बहिणीला किंवा मैत्रिणीला नक्की शेअर करा. पुढच्या आठवड्यात आपण बोलणार आहोत मेनोपॉजवर. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद.